नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण माहीमचा हलवा हा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 2 कप कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे, 1.5 कप साखर घेतलेली आहे, अर्धा कप तूप घेतलेलं आहे, लिंबाचा रस घेतलेला आहे, मगजबी घेतलेले आहे, ड्रायफ्रुट्स, खसखस घेतलेली आहे, 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि फूड कलर घेतलेला आहे रेडवाला. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घेणार आहोत 2 कप. त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने आपण 3 कप पाणी घेणार आहोत. ते पाणी आपण आता ह्या कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये घालणार आहोत. असं घालून घ्यायचं आहे 3 कप. मग स्पॅच्युलेच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत. गुठल्या नाही राहिल्या पाहिजेत बॅटरमध्ये. असं ढवळून घ्यायचं आहे. आपण आता हे बाजूला ठेवणार आहोत. इकडे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण आता साखर घालून घेणार आहोत. त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 कप पाणी घालून घ्यायचं आहे. मग ढवळून घ्यायचं आहे. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. बघू शकता आपली साखर विरघळलेली आहे. आपण आता याच्यामध्ये लिंबाचा रस घालणार आहोत. मग ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे कॉर्नफ्लॉवरचं बॅटर केलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे 5 ते 6 मिनिटं चांगलं. गॅस इकडे मी मंद आचेवरच ठेवलेला आहे. असं ढवळत राहायचं सारखं. बॅटरची कन्सिस्टन्सी अशी जाडसर होईल. बघू शकता कलर पण आपला चेंज झालेला आहे. असं बॅटर झालं पाहिजे, पारदर्शक. आपल्याला इकडे जास्त ढवळलात तर तुमचा हलवा चांगला होईल. आपण आता याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत. मगजबी घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये फूड कलर घालून घेणार आहोत. मस्तपैकी आपल्या हलव्याला कलर आलेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे. ढवळून घ्यायचं आहे. आपण आता याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेणार आहोत. मग ढवळत राहायचं आहे. परत 1 चमचा मी तूप इकडे वापरलेला आहे. असं मी 3 वेळा तूप वापरलेला आहे, 1-1 चमचा. मग ढवळत राहायचं आहे. मंद आचेवरच ही प्रोसेस करायची आहे. बघू शकता आपला हलवा तयार झालेला आहे. हलव्याचं बॅटर आपण आता हे एका कंटेनरमध्ये काढून घेणार आहोत. इकडे मी जर्मनचा ट्रे घेतलेला आहे, त्याच्यावर बटर पेपर लावून घेतलेला आहे. आपण आता जे हलव्याचं बॅटर केलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. गरम गरमच घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. मग त्यानंतर ह्याच्यावर थोडीशी खसखस स्प्रेड करायची आहे, पसरवायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स पण घालू शकता त्याच्यामध्ये. मगजबी घालून ठेवायची आहे व 2 तास आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरच हे असं थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. चला तर बघूया. आपला 2 तास झालेले आहेत. आपला हलवा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी असा घरच्या घरी ही रेसिपी तुम्ही करू शकता. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील
आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.